चिन्ह देता येत नसेल तर तुर्तास गोठवा. सिब्बलांनंतर देवदत्त कामत यांची मागणी. न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकतं, कामत यांचा युक्तिवाद. आयोगाने विधिमंडळ पक्षातील फूट मान्य करत निकाल दिला. फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा, देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. मुंबई ठाण्यात परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांची भर रस्त्यात. मराठीची परीक्षा. मराठीत उत्तरं देताना अनेकांची भंबेरी. मराठी न येणाऱ्यांना नोटिसा. राज्यभरात 1268 रिक्षा चालकांना नोटिसा. मराठी बोलता न आल्यानं आरटीओची कारवाई. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांनी पाठवली रिमाइंडर नोटीस. पुणे दौऱ्यात राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांना धास्ती. सतेज पाटलांचं प्रत्युत्तर. वंदे मातरमबाबत काँग्रेसचा निर्णय देशविरोधी. अमित शहांची टीका तर 2 कडवीच म्हणणं म्हणजे काँग्रेस घटनाविरोधी. मुख्यमंत्र्यांचा निशाणा. काँग्रेसनं तुष्टीकरणासाठी वंदे मातरमचे तुकडे केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर आरोप. खासदार निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये जुंपली. सुजय विखेंना ट्रम्प यांचा पीए करण्याची शिफारस करीन लंकेंचा टोला. तर लंकेंना सीआयएचा प्रमुख करण्याची शिफारस करतो विखेंची गुगली. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिन्याला 2000 पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार. विरोधकांचा सरकारच्या प्रस्तावावर घणाघात. मुंबईतील बीकेसीवरील फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्राला स्थगिती. नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाबाबत हायकोर्टाचा निर्णय. सुनावणी वेळी हायकोर्टाचे आयुक्त भिडेंवर ताशेरे. विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा महेश ट्युटोरियलचा संचालक श्रेणिक कोटेजाची शिक्षण समितीवर निवड. वाद होताच कोटेजाची निवड रद्द. मुंबईत धावत्या लोकलमधून ढकललेल्या दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू. चर्चगेट बोरीवली लोकलमधील घटना. आरोपीला पोलिसांकडून अटक. विलेपार्लेतील साठे कॉलेज बाहेर राडा. मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ. कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी. अभिजित दिपके लातूर दौऱ्यावर. शासकीय शाळांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद. शाळेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीका. जरांगे पाटलांचं उपोषण अंतरवालीतच होणार. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे करणार कूच. 29 ऑगस्टपासून निर्णायक लढा. सागर नाईकांना कंत्राटदारानं महागडी कार गिफ्ट केल्याचा शिवसेनेचा आरोप. शिंदे नाईक वादाचे पडसाद नवी मुंबई पालिकेत. सामूहिक अत्याचारानं महाराष्ट्र हादरला. हिंगोलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 3 नराधम गजाआड फरार. नाशकात खड्ड्यांच्या पाहणी दरम्यान नगरसेवकाला दुखापत. भाजपा नगरसेवक अमोल पाटील जखमी. व्हील चेअरवरून पालिका महासभेत पोहोचले. धाराशिवमध्ये भाजपचा मवियाला धक्का. कळंब नगर परिषदेचे 10 नगरसेवक भाजपच्या गोटात. उबाठाचे 9, काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपात. कोंढव्यातील भोंदू दिव्य परमारला बेड्या. भोंदूची तरुणीकडे अर्धनग्न फोटोची मागणी. शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढण्याचा बहाणा. धाराशिवमध्ये दिव्यांग शाळेची दुरवस्था. निधी मिळूनही शाळेची तपासणी नाही. दिव्यांग कल्याण विभागाचं दुर्लक्ष. विद्यार्थी पालक प्रशासनाविरोधात आक्रमक. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. चिंता वाढली. पावसाच्या खंडामुळे जमिनी कोरड्या. सोयाबीन, कापूस, खरीप पिकांना फटका. 6 फुटांवरील पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन होणार. उच्च न्यायालयाकडून आधीचा आदेश तुर्तास कायम. पारनेरमध्ये मंदिरात जीर्णोद्धारात सापडली प्राचीन मूर्ती. वडगाव दर्यात उलगडले हजारो वर्षांपूर्वीचे गूढ. खोदकामात सापडली देवीची पुरातन मूर्ती.